नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचनमध्ये. तर आज आपण बघणार आहोत मस्त असा लसूणी पालक पनीर. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हिरवागार रंग आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक गड्डी पालकाची स्वच्छ निवडून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ती एका भांड्यात काढून घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा ग्लास पाणी. त्यानंतर एक 5 मिनिटं जी आहे ती छान अशी बॉईल करून घेतलेला आहे पालक. तुम्ही बघू शकतात किती छान. आणि एक 5 मिनिटानंतर लगेचच आपण तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत 7 ते 8 हिरव्या मिरच्या. यामध्ये काही मिरच्या हिरव्या आहेत आणि काही मिरच्या पोपटी आहेत, जेणेकरून भाजी जी आहे ती बॅलन्स राहील. त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं आलं. आलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एक साधारणतः 1 इंच आलं मी यामध्ये घालणार आहे. त्यानंतर 10 ते 12 पुदिन्याची पानं मी यामध्ये घालणार आहे. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत स्वच्छ धुतलेली अशी कोथिंबीर. भरपूर कोथिंबीर घालायची आहे. हे सगळं छान असं आपण आता वाटून घेणार आहोत. याची प्युरी बनवून घ्यायची आहे. दुसऱ्या पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घालायचं आहे. त्यामध्ये आपण थोडंसं बटर घालणार आहोत. एक साधारणतः 25 ग्रॅम बटर असेल हे. बटर छान मेल्ट झालं की त्यामध्ये 2-3 मिरी घालायची आहे. 3 ते 4 लवंगा घालायच्या आहे. एक दालचिनीचा तुकडा ॲड करायचा आहे आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत कांदा. हे साधारणतः 2 मोठे कांदे मी छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आपण घालणार आहोत. कांदा छान असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत. तुम्ही बघू शकताय कांदा छान असा परतला जात आहे या ठिकाणी. आणि एक 2 ते 3 मिनिटं झाली की यामध्ये आपण घालणार आहोत ठेचलेला लसूण. लसूण सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे. आता लसूणी पालक म्हटल्यावरती लसणाचा या ठिकाणी भरपूर वापर या ठिकाणी केलेला आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत एक टोमॅटो. तो सुद्धा छान असा बारीक कट करून घेतलेला आहे. टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. एक 5 मिनिटं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा गरम मसाला घालणार आहोत. 1 चमचा धण्याची पूड घालणार आहोत. छान असं परतून घ्यायचं आहे. मसाले छान असे खमंग परतून घ्यायचे आहेत. एक 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये मी घातलेलं आहे एक अर्धा कप पाणी. पाणी घालून कांदा टोमॅटो छान असा परतून घ्यायचा आहे. यामध्ये 2 मिनिटं आहे ना झाकण लावून ठेवायचं आहे, जेणेकरून छान अशी ग्रेव्ही तयार होईल. तुम्ही बघू शकता पाणी सगळं छान आटलेलं आहे आणि कांदा टोमॅटो सुद्धा छान असा शिजलेला आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत पालकाची प्युरी. ती सुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे. पालकामध्ये आपण पालक, आलं, मिरची, पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर ही प्युरी वाटून घेतलेली होती. ही छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. चवीपुरता मीठ यामध्ये ॲड करायचं आहे आणि एक 2 मिनिटं आपण या ठिकाणी झाकण लावून ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकताय या ठिकाणी भाजीला छान असा सुंदर हिरवागार रंग आलेला आहे. रंग अजिबात बदलत नाही. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण लावून 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सीनुसार पाणी थोडंसं वाढवू शकता यामध्ये. एक साधारणतः 300 ग्रॅम पनीर आहे, जे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. ते मी आता कट करून घेणार आहे छोट्या-छोट्या क्यूब्समध्ये. पनीरचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. पनीर छान कट करून घेतलेलं आहे. आता आपण भाजी बघूया. तुम्ही बघू शकतात मी थोडंसं अजून अर्धा कप पाणी ॲड केलं होतं यामध्ये आणि मग पनीरचे जे क्यूब्स आहेत ते भाजीमध्ये आपण ॲड करून घेणार आहोत. खूप सुंदर अशी टेस्टी भाजी तयार होते.
नेहमी आपण पालकाची घोटून भाजी करतो, कधी चिरून करतो, कधी कोरडी कोरडी करतो. तर कधीतरी वेगळं ट्राय करून बघायला काहीच हरकत नाहीये. पनीर अगदी 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. गॅस लगेचच बंद करायचा आहे. थोडंसं पनीर मी यावरून किसून घालणार आहे, जेणेकरून भाजी जी आहे ती छान अशी घट्ट होईल. त्यानंतर गॅस बंद केलेला आहे. एका कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. त्यानंतर 8-10 लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या छान ठेचून आपण या तेलामध्ये घालणार आहोत. छान अशी चुरचुरीत आपण फोडणी तयार करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा लाल तिखट. लाल तिखट खूप नका घालू, नाहीतर भाजीचा रंग बदलेल. आणि आता आपण या कढईचा गॅससुद्धा बंद करायचा आहे, जेणेकरून तिखट जळणार नाही. आणि हे जे आहे फोडणी ही आपण आपल्या भाजीवरती घालून घ्यायची आहे. छान असा मस्त लसूणी पालक तयार होतो. तुम्ही बघू शकतात किती छान अशी भाजी दिसते आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खा, प्या आणि मजा करा. आणि हो, भाजी जी आहे ना, ती छान तुम्ही पराठ्यासोबत, पुरीसोबत किंवा भातासोबत कशासोबतही सर्व्ह करू शकतात. बाय.